कोणताही तर विजय प्राप्त करावा लागेल। कारण या सामन्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही हा सामना जिंकलात तर तुम्ही एक पारितोषिक नक्कीच प्राप्त करू शकता। दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा। जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, 15 षटकांचा अवधी एक डाव पूर्ण करण्यासाठी। एका बाजूला टीम प्रथमतः खेळते पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये एकता मिरगाव। काय खेळ राहिलाय, 66 धावांचा सर्वोच्च धावसंख्या मात्र या संघाने नोंद केली आहे। आणि दुसऱ्या बाजूला टीम डायमंड 11 डेबेवाडी, डायमंड प्रीमियर लीग डेबेवाडीच्या त्या पोलीस मैदानामध्ये सातत्याने वर्षानुवर्ष पार पडते आणि त्या डेबेवाडी प्रीमियर लीगची चर्चा संपूर्ण सातारा जिल्हा पाटण तालुक्यामध्ये होत असते। आता तोच संघ मात्र या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात दोन हात करत असताना समोर फलंदाज प्रथमेश शेलार, अजय शेलार गोलंदाजी मार्कवर। गोलंदाज विपुल गोडांबे। मॅचला होईल सुरुवात। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर हवेत खेळलाय फटका। क्षेत्ररक्षक दूरवरून डीप वरून आले तर प्रयत्न चांगले केलेत, निश्चितच 2 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षण करत असताना ऋषी। पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात। स्लॉट मध्ये होता, विकेट करण्याचा प्रयत्न ऋषी, चेंडू खाली, बिग फिश इनटू द बास्केट। प्रथमेश शेलार यांना पडतावा लागेल, त्यांना देखील विश्वास नाहीये की हा चेंडू सरळ हातात मारलाय। पहिला धक्का, मोठ्या विकेटचं पतन। टीम एकता मिरगाव फलंदाज झेलबाद। चला मी नम्र विनंती करेन, आता मात्र चिठ्ठीचा खेळ, लॉट्स उडवले जातील। वन साइड जिवाळा टीम गोशटवाडी, भवानीनगर सळवे। चला 3 टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावर या आणि विजयी संघ या 4 चिठ्ठीच्या दरम्यान आपण लॉट्स करणार आहोत। लक्षात घ्या, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल, वन साइड जिवाळा स्वतः आयोजक आहेत टीम गोशटवाडी, टीम भवानीनगर सळवे आणि विजयी संघ आपण चिठ्ठी करणार आहोत। अकुटापाचा चेंडू बॅटची कडा लागली आहे, या सिटीचा आवाज अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज शैलेश गोल्डन डकचा शिकार ठरतील। सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत विपुल गोडांबे, ब्रेस मात्र पूर्ण केले। चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागते क्रिकेटमध्ये, टप्पा हा खूप महत्त्वाचा असतो आणि तोच टप्पा पाहायला मिळाला। 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत। 6वी विकेट हॅट्रिक जिवाळा चषक मधील येईल का? पहिली विकेट हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने केली, प्रथमेश साळुंके, आशिष शेवाळे, त्यानंतर महेंद्र धुमाळ, अमित मस्कर आणि स्वप्नील सूर्यवंशी या गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक घेतले आणि त्यांच्या पंक्तीत विशाल गोडांबे जातील का हे पाहायचंय। हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी गोलंदाज विजय विपुल गोडांबे। हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू ओव्हर पिच, सरळ बॅटने अगदी चेंडूला लॉंग ऑन सीमारेषा बाहेर फेकून दिले। मान्यवरांना दिली जाते मानवंदना। जिवाळा चषक षटकार, वॉटर स्ट्रोक। हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी विजय सज्ज होते आणि पहा कोणताही दबाव न घेता अगदी चेंडूला फेकून दिले। 4 चेंडू अखेर 8ला 2 टीम एकता मिरगाव। एकता मिरगाव संघाची चांगली गोष्ट म्हणजेच की त्यांनी अद्याप या स्पर्धेमध्ये पहिला स्पर्धा खेळतायत आणि कोणताही दबाव घेतला नाहीये। कारण पहिला गडी बाद झाला, दुसरा गडी बाद झाला, त्यानंतर देखील जो फलंदाज क्रमांक 4 वर आलाय त्याने देखील आक्रमण केले। जणू काही ऑस्ट्रेलियन पद्धत, एक काळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी पाहायला मिळतात। त्यांचे कोणतेही 4 गडी बाद झाले तरी 5वा आणि 6वा फलंदाज आक्रमण करतो, तीच गोष्ट पाहायला मिळते। कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टच होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात डीपला ऋषी। 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल। एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर जाऊन पोहोचले धाव फलकावर 9। 5 चेंडूंचा खेळ झालाय। अजय आणि विजय दोघांच्या नावामध्ये आहे जय। टीम फलंदाजी करते मिरगाव। कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, शशी कुलकर्णी सरांचा इशारा, व्हाईट बॉल। एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल। एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या मॅजिक नंबर इन क्रिकेट 10 धावा।
बॅकफुटला जाऊन कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव मात्र गोशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर 2 गडी बाद 11. एकता मिरगाव. चला टीम कोशटवाडी भवानीनगर सळवे कॅप्टन या प्लीज. आपण लॉट्स करणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते. वन साइड जिवाळा गोशटवाडी भवानीनगर सळवे आणि विजयी संघ 4 टीमच्या दरम्यान चिठ्ठी उडवली जाईल. चिठ्ठीचा कौल कोणाच्या बाजूने जाईल, पहिला सामना कोणाचा असेल, दुसरी उपांत्य लढत कोणाची असेल हे पाहायचं आहे. कॅप्टन 26 सज्ज आहेत. आता मात्र चिठ्ठीचा खेळ. षटक क्रमांक 2 विशाल गोडांबे. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य नाव. पेटीपेल मध्ये असा एकॉन मधून खेळत असताना विशाल गोडांबे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस भिरकावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते तैनात. डीप स्क्वेअर लेगला ऋषी यांनी या सामन्यातील दुसरा अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज बाद. ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य चंद्रकोर पैठणीसाठी आपल्याला पुरस्कृत केले आहे. कुमार अभिषेक फडतरे साहेब दादा यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. जिव्हाळा चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. न्यू बॅटर स्वप्नील सतीश. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एकदा पुढे केले दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. धावची धुण्याची संधी असेल. फेकी चांगली होती परंतु पकडण्यामध्ये आले अपयश. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु अशा प्रकारच्या एक एक धाव तुम्हाला रोखावी लागेल कारण एकता मिरगाव संघ चांगल्या खेळासाठी जाणला जातो. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते सांगता. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते. 13 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू शेष. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना डाऊन द लेग साइड चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. चौदा धावा धाव फलकावर. चौथा चेंडू विशाल गोडांबे घेऊन सज्ज होतील. चौथा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची कडा लागली आणि स्वतः फलंदाज मात्र चांगली खेळाडूवृत्ती पाहायला मिळते. अगदी बाद झालेत फलंदाज सतीश. चांगली खेळाडूवृत्ती आणि स्वतः देखील अगदी परतत असताना. चला नवीन फलंदाज त्वरित या. टीम एकता मिरगाव. न्यू बॅटर महेश. हा सामना जिंकला तर मात्र अगदी पुढील फेरीमध्ये प्रवेश करू शकतात आणि ती फेरी म्हणजे अर्थातच टॉप 4. टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी हा विजय अत्यावश्यक आहे. 2 to go. 14 ला 4. चांगली गोलंदाजी. विशाल मार्वलस स्ट्रोक. जिव्हाळा चषक उत्तुंग षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पहा. कुठे सामना होता. 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले महेश यांनी. विशाल गोडांबे यांच्यावर आक्रमण केलंय. विशाल गोडांबे 2 गडी जरूर बाद केले परंतु 16 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 26. ला 4. स्लॉग आउटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल अंतिम षटकासाठी. कर्णधाराने राजू वाघमारे अंतिम षटकासाठी दाखल झालेत. समोर फलंदाज खेळपट्टीवर स्ट्राइक वरती पाहतोय आपण अजय. राजू वाघमारे यांचा पहिला चेंडू हवेत खेळलाय. कॅमेरामॅन दिली जाते मानवंदना. तेजस मात्रे यांना अगदी त्यांच्या भेटीला चेंडूला पाठवलाय. षटकार.
पहिल्याच चेंडूवर स्वागत केले. गोलंदाज राजू वाघमारे यांचं 6 धावांनी टीमची धावसंख्या 32. कुठेतरी हे सामना आता मात्र टीम एकता मिरगाव संघ पुनरागमन करते आणि या संघाची जमेची बाप की हा संघ हार मानत नाहीये. गडी बाद झाले 4. दुसरा चेंडू फुल टॉस होता. फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिले. सीमारेषा पार. फलंदाज अजय शाह बॅट मधून हा विस्फोटक धमाका. जिव्हाळा चषक षटकार. सलग 2 चेंडूवर 2 षटकार ठोकलेत. काल मात्र 4 चेंडूवर 4 षटकार ठोकले होते विवेक वरपे यांनी. आता मात्र टीमची धावसंख्या 38. 38 धावा धाव फलकावर. सलगचा तिसरा येईल का? षटकार हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? षटकार हॅट्रिक खेळण्याची संधी जरूर होती. लोअर फुल टॉस चेंडू ऑफ ड्राईव्हला अगदी फटका सजवला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. धावची संधी असेल. धावबाद अगदी करण्याची संधी होती परंतु संधी देखील गमावली. 2+1 3 धावा. 3 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 41. 41 धावा धाव फलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ झालाय आणि पहिल्या 3 चेंडूवर राजू वाघमारे यांनी धावा खर्च केल्यात 15. अजय ऑन स्ट्राइक. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक अगदी चाणाक्ष आहे. तत्पर आहे. फलंदाज होईल यष्टी चित. फलंदाज अजय हॅज टू डिपार्ट. एक्केचाळीस धावा धाव फलकावर. 2 चेंडू शेष. पहिल्या डावातील 2 मोठे फटके जर आले टीम एकता मिरगाव संघाला तर चांगली धावसंख्या. उभारण्याचा प्रयत्न असेल. फुलटॉस चेंडू होता. मिस केलाय. 9 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमाची करणारी टीम. पंच 22 आहे का या चेंडूवर? येस, 1 धाव बॅटला लागलाय. थँक्यू सो मच. 1 धाव मात्र आले. बॅटला लागल्यानंतर चेंडू अगदी गोशंकी क्षेत्रामध्ये गेलाय. या षटकातील चेंडूंचा खेळ शेष. 1 टू गो. शेवटचा चेंडू पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. शेवटच्या चेंडूवर दुहेरीचा प्रयत्न केलाय. खराब असं कलेक्शन. 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विलक्षण वेगाने 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज महेश आणि रुपेश यांनी 2 धावा प्राप्त केल्यात. 44 धावा धाव फलकावर आणि 45 धावांचं लक्ष असेल टीम डायमंड 11 ढेबेवाडी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. 45 रन्स टू विन. यस, अगदी त्याच दरम्यान शुभ आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलंय. माननीय श्री यशवंत साळुंके साहेब बाबा प्रोप्रायटर मनपसंत हॉटेल आणि त्यांचं शुभ आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक अतुल भालेकर संपूर्ण टीम यांच्यावर असलेला जिव्हाळा, क्रिकेटवर असलेला जिव्हाळा आणि या आयोजनावर असलेला त्यांचा जिव्हाळा पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या फटाक्यांच्या आतिषबाजीत हे स्वागत केले जाते. एक दिलदार व्यक्तिमत्व, मनाने दिलदार आणि अगदी प्रोप्रायटर मनपसंत हॉटेल आज मात्र व्यावसायिक असून आज क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम पाहायला मिळतंय. क्रिकेटवर असलेला त्यांचा जिव्हाळा पाहायला मिळतोय. आज पाटण तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने या स्पर्धेवर प्रेम केले आणि तेच प्रेम बाबा यांनी देखील केले. माननीय सन्माननीय श्री यशवंत साळुंके साहेब यांचं शुभ आगमन मुख्य व्यासपीठावर होत असताना जिव्हाळा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. अगदी या मान्यवरांच्या शुभ हस्तेच आपण लॉट्स करणार आहोत. विजयी संघ टीम गोशटवाडी भवानीनगर सळवे आणि 1 साइड जिव्हाळा. पहिली उपांत्य लढत कोणाची असेल आणि दुसरी उपांत्य लढत कोणाची असेल? चला तिन्ही टीमचे कर्णधार या. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण गोशटवाडी टीम त्याचबरोबर टीम सळवे आणि विजेता संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा एक चिठ्ठीसाठी डेबेवाडी आणि त्याचबरोबर टीम चला चिठ्ठीचा कौल घेतला जाईल. एक चिठ्ठी काढायची आहे फक्त. एक
चला चिठ्ठीमध्ये पहिली टीम असेल, बघूया. घोषटवाडी आणि त्यांच्या विरोधात खेळणारी टीम आहे भवानीनगर सळवे. चला आपण टॉस घेऊया मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. घोषटवाडी आणि भवानीनगर सळवे. कॉल कोण देईल? कॉल कोण देईल? चला घोषटवाडी कॉल देईल. छापा काटा. स्विंग द टॉस. छापा आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. भवानीनगर सळवे आपल्याला बॅटिंग करायची आहे. डायमंड 11 डेबेवाडी 45 धावांचं लक्ष. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. विशाल गोडांबे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूने मात्र या डावाची सुरुवात झाली. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय निलेश शेलार टीम एकता मिरगाव. दुसरा चेंडू ओव्हर पिच. हेलिकॉप्टर उडवलाय. वॉटर स्ट्रोक. शॉट ऑफ द मॅच. विशाल गोडांबे यांच्या बॅट मधून डेबेवाडीचा ब्रँड दाखवणारा उत्तुंग षटकार. विठ्ठलवाडीवाला 6 चेंडू माफ करा 6 धावा धाव फलकावर. वॉटर स्ट्रोक. ज्या प्रकारे बॉटम हँडचा वापर. एक डावखुरे हाताचा नैसर्गिक शैलीदार फलंदाज विशाल गोडांबे आक्रमक पवित्रा धारण केलाय. हाफ टॅकल चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फासला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. झेल चिप संधी आणि संधीचं केलं जात आहे सोनं. महेश आणि टिपलाय झेल. मोठा धक्का. मोठा विकेट. बिग फिश इनटू द बास्केट. विशाल गोडांबे बाद. पहिल्या चेंडूवर कोणती धाव आली नाही. दुसऱ्या चेंडूवर षटकार. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय निलेश शेलार. न्यू बॅटर विपुल गोडांबे. विपुल पहिला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर सरळ जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. प्रथमेश शेलार यष्ट्यांच्या मागे उर्वरित काम करत असताना चांगलं यष्टी रक्षण. प्रथमेश शेलार आज पहिल्या सामन्यामध्ये 5 षटकार ठोकले होते, परंतु त्यांची जमेची बाब यष्टी रक्षण राहिली आहे. यष्ट्यांना लगोलग उभे आहेत. स्लॉग स्वीपचा फटका. सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने पाठचा पाय मागे वाकवला आणि चेंडूला बाहेर फेकला. सीमारेषा पार. षटकार. बारा धावा धावफलकावर. 1 टू गो. 2 षटकार आलेत. एक गडी बाद केलाय आणि 2 चेंडू निर्धाव हाताळलेत निलेश शेलार. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाहीये. चेंडू जाईल यष्टीरक्षक निलेश शेलार यांच्या हातामध्ये. प्रथमेश शेलार यांच्या हातामध्ये. 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता या उपांत्य लढतीमध्ये प्रवेश करण्यासाठी. टीम डायमंड 11 ढेबेवाडी.
2 मिनिटं. पंच 2 मिनिटं. अगदी ज्यांचा वाढदिवस आहे आदरणीय श्री प्रमोददादा हारुगडे साहेब यांचं शुभागमन झालंय. जिव्हाळाकरांचं विशेष जिव्हाळा, विशेष प्रेम, विशेष आपुलकी आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय विनोददादा भालेकर साहेब यांचं देखील शुभागमन आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार फटाक्यांच्या आतषबाजीत मात्र त्यांचं शुभागमनाचं स्वागत केलं जात आहे. ही स्पर्धा जिव्हाळ्याची आहे, ही स्पर्धा आपुलकीची आहे, ही स्पर्धा प्रेमाची आहे, ही स्पर्धा स्नेहाची आहे आणि ही स्पर्धा पाटण तालुका टेनिस क्रिकेटची आहे. संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय आणि अगदी ज्या व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाचं औचित्य, ज्या व्यक्तिमत्वासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय, 2 दिवसीय स्पर्धा आणि तो क्रिकेटचा सोहळा, तुम्हा आम्हा सर्वांचा जिव्हाळा आदरणीय सन्मान्य श्री प्रमोददादा हारुगडे साहेबांचं शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. येस, मॅचला करूया सुरुवात. मी सर्व मान्यवरांना आदरपूर्वक विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या आणि या मुख्य व्यासपीठावरून आसनस्थ होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. षटक क्रमांक 2 गोलंदाज योगेश. योगेशचा पहिला चेंडू फटका फसलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जाईल. ऋषी करणार नाहीयेत, ऋषीला पाडतावा लागेल. झेल बाद. श्रीयाल योगेश यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. टीम एकता मेरगाव संघ चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं राहिलंय. आजच्या दिवसभराच्या खेळामध्ये डायमंड डेबेवाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. पहिला चेंडू श्रेयाल, शॉर्ट आर्म पूल, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. प्रयत्न चांगले केलेत, दोरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी यष्टीरक्षकाच्या दिशेने केली आहे. 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. प्रथमेश शेलार यष्टीरक्षक चाणक्य आहेत, तत्पर आहेत. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. टीमची धावसंख्या या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले. अर्थातच 44 धावा, 14 धावा, 45 धावांचं लक्ष. टीम डायमंड 11 डेबेवाडी. विशाल गोडांबे बाद झाल्यानंतर मात्र आता जबाबदारी घ्यावी लागेल विपुल आणि श्रीयाल यांना, कारण विपुल यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय म्हणजे त्यांच्याकडे प्रतिभा आहे. तुम्ही खेळ कसा करता हे खूप महत्त्वाचं असतं, कारण ही स्पर्धा तुम्ही तुमच्या गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळतात. पहिली उपांत्य लढत आपल्याला पाहायला मिळेल घोषटवाडी विपक्ष भवानीनगर सळवे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहा, परंतु हा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. वन साइड जिव्हाळा संघासोबत कोण दोनात करेल, हा विजयी संघ कोण होईल आणि टॉप 4 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल हे ठरवणारा सामना. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू फुल टॉस, विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत सतीश, त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. फलंदाज श्रीयालच्या बॅटमधून धमाका षटकार. एक षटकार आल्यानंतर मात्र ही क्षणचित्र टिपली जात आहेत. कॅमेरामॅन तेजस म्हात्रे आणि हेलिकॉप्टर दाखवलं जाते. आता मात्र हेलिकॉप्टर सारखी उड्डाण भरारी घ्यावी लागेल. डायमंड 11 डेबेवाडी 20 धावा धाव फलकावर. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडू शेष. 4था चेंडू घेऊन योगेश शेलार सज्ज होतील. समोर फलंदाज श्रीयाल 8 धावांवर खेळत आहेत. नाबाद. चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. चांगली फलंदाजी. मिनिटवर चेंडूच्या खेळलं जाते आणि क्रिकेटमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची असते की तुम्हाला चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करता यायला हवी. 21 धावा धाव फलकावर. 45 धावांचं लक्ष. 9 चेंडू मध्ये विजयासाठी
24 धावांची आवश्यकता. 9 चेंडूमध्ये 21 झाल्यात, 9 चेंडूमध्ये 24 करायचे आहेत. अर्ध तुम्ही अंतर पार केले. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, पंचांकडे आशाळ नजरेने पाहत असताना योग्य निर्णय, योग्य चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. योगेश शेलार यांनी एक डॉट चेंडू हाताळलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21 ला 2. 8 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे टीम डायमंड 11 डेबेवाडी. 24 धावा, 8 चेंडू 24 धावा. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय जरूर, परंतु योग्य दिशेला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. 2 चेंडूवर अगदी कोणती धाव मात्र आली नाहीये. षटकार आला, त्यानंतर एक अवांतर चेंडू आला आणि त्यानंतर 2 निर्धाव. येस पंच फाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. त्याच दरम्यान दीपक वालेकर साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. आयोजन कमिटीच्या माध्यमातून जिव्हाळा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. डिसिजन पेंडिंग तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जात आहे आणि रिव्ह्यू आहे, त्याचा उपयोग मात्र केला जाईल का हे पाहायचंय. 21 धावा धाव फलकावर. हा निर्णायक असेल चेंडू, कारण एखादा जर अतिरिक्त चेंडू आला, अवांतर धाव आली तर फायद्याची असेल का टीम. डायमंड 11 डेबेवाडी. योगेश शेलार अद्याप या षटकामध्ये चांगले चेंडू हाताळलेत. 9 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु एक गडी बाद केलाय. सामना मात्र दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. हा सामना फक्त नाहीये, बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होण्याची एक संधी आहे. एका बाजूला टीम एकता मिरगाव, दुसऱ्या बाजूला टीम डायमंड 11 डेबेवाडी आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. गोलंदाज ज्या प्रकारे योगेश गोलंदाजी करत असताना अवांतर चेंडू आलाय. एक धाव देखील आली आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 22. 2 चेंडूंचा के शेष. योगेश शेलार कमी गतीने टाकलेला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त होईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धाव फलकावर 23. 7 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. 7-22 चा सामना. 7 चेंडू 22 धावा, 22 धावा 7 चेंडू. एक मोठा फटका. सामना खुला होईल का. शेवटचा चेंडू असेल या षटकातील अत्यंत महत्वाचा चेंडू, या सामन्यातील निर्णायक चेंडू दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज योगेश शेलार. श्रीयाल साठी हा चेंडू ओव्हर पिच होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. लंगोनला एकच धाव प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल. धावबाद श्रीयालला परतावं लागेल. एक धाव टीमच्या टोटल मध्ये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 24. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. (21 रन रिक्वायर्ड इन लास्ट 6 बॉल्स. चला टीम एकता मिरगाव फास्ट खेळा प्लीज. नवीन फलंदाज क्रमांक 5 वर शंतनू. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. सतीश शेलार. सहा चेंडू 21 धावांची आवश्यकता. फक्त 4 चेंडू बाहेर मारायचे आहेत. अद्याप हा सामना मात्र संपला नाहीये. सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला सर्वोत्तम द्यावे लागतील, कारण तुम्ही आधी काय केलं, तुम्ही आज दिवसभरात काय केलं हे पाहिलं जाणार नाहीये. तुम्ही या सामन्यात काय करता ते पाहिलं जाईल, कारण एक सामना दूर टॉप 4 मध्ये जाण्यापासून तुम्ही अगदी 6 चेंडू मध्ये 21. वीर मराठा शितपवाडी संपूर्ण टीम या आपला सन्मान केला जाईल. पहिला चेंडू ओव्हर पिच खोदून काढण्याचा प्रयत्न. झेलची संधी असेल आणि मात्र झेल पकडला गेलाय. वॉट अ कॅच. निलेश शेलार आणि डिप्लाय झेल आणि परतावा लागेल फलंदाजाला.
वीर मराठा शितपवाडी संपूर्ण टीम आपला शुभ सन्मान जिवाळा चषक 2024 च्या माध्यमातून केला जाईल। या संपूर्ण टीम वीर मराठा शितपवाडी आयोजकांच्या माध्यमातून हा सन्मान संपन्न होईल। हा झेल तुम्ही पाहू शकता, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय टीम एकता मिरगावने, नक्कीच त्यांचं लक्ष असेल या स्पर्धेमध्ये 6व्या पर्वामध्ये विजेतेपद फटकावण्याचं। ज्या प्रकारे हा सामना अजून देखील संपला नाहीये, 5 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता, 24 झाल्यात, अजून 21 करायचे आहेत। विशाल घोडांबे बाद झाल्यानंतर मात्र एकता मिरगावने कुठेतरी चुकी केली आहे। वीर मराठा शितपवाडी या संपूर्ण टीमचा शुभ सन्मान केला जातोय। जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक 2024 आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा जिव्हाळा जपलाय, ही आपुलकी आहे। क्रिकेटने ही नाती जपली गेली आहेत, क्रिकेटमुळे आज ही जी नाती जपली जातात त्या नात्यांचा सन्मान केला जातोय। हीच नाती म्हणजे क्रिकेट आणि हे क्रिकेट म्हणजे जिव्हाळा। संपूर्ण वीर मराठा शितपवाडी संघ आपलं मनपूर्वक आभार। 5 चेंडूमध्ये 21 ची गरज, 5 चेंडूमध्ये 21 ची गरज, पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे, तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल। दुहेरीचा प्रयत्न केलाय, दुहेरी धाव अगदी एक हवी होती परंतु नकार दिलाय। आपल्या सहकार्याला शेवटच्या क्षणाला मागे जायला सांगितलंय, चांगलं कॉलिंग। राजू यांनी खातं उघडलंय, राजू आणि शंतनू या दोन्ही फलंदाजांवर आता जबाबदारी असेल। अत्यंत महत्त्वाचा सामना, 25 धावा धाव फलकावर, विजयासाठी 20 धावांची गरज, 4 चेंडू 20 ची आवश्यकता। 4 चेंडू 20 ची आवश्यकता असताना चांगला चेंडू हाताळलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। डायरेक्ट हिट केलाय जरूर परंतु फलंदाज सुरक्षित असेल। 3 चेंडू मध्ये 19 ची गरज, एखादा अतिरिक्त चेंडू आला तर मात्र षटकार आला, काहीतरी घडू शकतं। क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी, त्यामुळे तुम्ही कोणताही भाकीत वर्तवू शकत नाही। 3 चेंडू 19, 3 चेंडू 19 ची गरज, फ्रंट फुटला येऊन ड्राइव्ह केलंय, स्वीपर कव्हर आहे, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल। सामना आता टीम एकता मिरगाव संघाच्या बाजूने खुला झालाय। कुठेतरी खराब गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र ठराविक अंतराने फलंदाज बाद झाले। डायमंड 11 डेबेवाडी पराभवाचं कारण असेल। अकुटप्पादा चेंडू, हुकचा फटका, एक धाव मात्र प्राप्त होईल। अवघी एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय। सामना आता खुला झालाय। टॉप 4 मध्ये वन साइड जिव्हाळा संघा विरोधात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीम एकता मिरगाव। निश्चितच अगदी या सामन्याची औपचारिकता, 1 चेंडू 17 धावांची आवश्यकता आणि लक्षात घ्या उपांत्य लढतीचे सामने 2 षटकांचे खेळले जातील। एक चेंडू 17 ची आवश्यकता, ऑफ ट्रॅकर चेंडू होता, आडव्या बॅटने फटका हवेत केला, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल पकडला जाईल, शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला जाईल। आणि पहिली स्पर्धा पाटण तालुका क्रिकेट मध्ये खेळत असताना पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिली स्पर्धा खेळली आहे आणि पहिल्या स्पर्धेमध्ये एकता मिरगाव संघाने मात्र टॉप 4 बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केला। अभिनंदन टीम एकता मिरगाव। आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी चांगला खेळ केला, महत्वाच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ करत असताना आपल्या संघाला मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल केलाय। चला दोन्ही टीम अगदी आपण सज्ज राहा। घोषटवाडी संघ जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि हे पास सेलिब्रेशन केलं जात आहे। ही आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटची परंपरा आणि लाईनअपची शिस्त पाळा मित्रांनो, लाईनअप खूप महत्वाचा आहे। टीम घोषटवाडी